स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कंचन पाटील केपी ब्लॉग. तर आज आमच्या कॉलेजमध्ये होणार आहे जेवण. कशाचं? गणपतीचं. तर पाहू आता काय काय होते, काय काय प्रिपरेशन करत आहेत मुली, कारण मुली जेवण बनवणार आहे. माझे केस ओले असल्यामुळे मी काही घरून हेअरस्टाईल करून आली नव्हती, तर मला इथे परिणामी खूप सुंदर हेअरस्टाईल करून दिली. कशी वाटली हेअरस्टाईल तुम्हाला? छान. माझ्या मुली किती चांगल्या आहे. मॅडम म्हणते तुम्ही फक्त बसा, काम नका करू म्हणते, है ना? म्हणजे मॅडमला फक्त आराम, काम नाही. काम फक्त मुली करणं असं म्हणणं आहे मॅडम. शुभांगी, कधी केलं का घरी? खूप वेळेला केलाय. अरे वा, चांगलंय. समीक्षा बघत आहे शुभांगीला. तू कधी केलाय का? नाही. शिकून घे मग आज. आणि म्हटलं तुला काय काम सांगू, जास्त काम करते आहे. खूपच कामाची पोरगी आहे, खूपच जास्त. मी पण काय खाली बसावं म्हटलं, मी पण सर्वांसोबत काम करायला लागली आणि सॅलेड वगैरे कट केलं. त्यानंतर माझ्या मुलींसोबत मी थोडेफार मोदक बनवले. त्यांच्याकडे होता आजचा कॉन्ट्रॅक्ट मोदक बनवायचा. मोदक आहे. तिथं पाहिलं बनणार आहे. यो आमची मॅम मोदक तळत आहे. यो मोदक फुटला ना तर लक्षात ठेवा. माझ्या मुली इतक्या इच्छुक आहे की त्यांना काही ना काही सुचतच राहते. ते बघा कसे बघत आहे माझ्याकडे. हेलो गाइस, मैं हूँ और ये मेरे फ्रेंड्स हैं और ये हमारी मैम अभी यहाँ पे वड़े बनाने वाले हैं। फिलहाल तो मोदक चालू है, बाद में बड़े रहेंगे. हाँ, क्या आप सब रेडी हो खाने के लिए? त्यानंतर मी काढले गरम गरम भजे. खूपच टेस्टी बनले होते भजे, तुम्ही बघालच नक्की नंतर. जेवण ऑलमोस्ट झालेलं होतं तयार बनवून. तर या मुली गेल्या खाली आणि एन्जॉय करत होत्या डान्स. आणि यांनी मला जराही मिस केलं नाही. बघते मी तुम्हाला नेक्स्ट टाइम. हां, माझ्याशिवाय नाचल्या ना तुम्ही, बघा तुम्ही आता. जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ, मी मजाक केलं, काही नाही बघत. मला खूपच छान वाटत होतं जेव्हा मी हे व्हिडिओज बघितले. तुम्ही इतका छान एन्जॉय केला माझ्याशिवाय पण. मी खूप हॅप्पी होती तुम्हाला बघून. त्यानंतर झाली आरती. या मॅम आहे आमच्या, ज्यांचं एक कॉलेज आहे, यांच्याकडे बसला होता गणपती. या सर्व मुली आरती करत आहेत. त्यानंतर सुरू झाले आमचे जेवण. आणि जेवण स्टार्ट झाल्याबरोबर मी उचलले माझी काढलेली भजी आणि सर्वांना एक 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 चारून दिला. याच्यात पण या मुली भांडण करत आहे की मला का नाही दिलं पहिले, मला का नाही दिलं पहिले. बघा मी ते करून सर्वांना भजी चारली. आणि याच्यामध्ये काही माझ्या मुली मिसिंग होत्या, तर मी त्यांना विचारलं बाकीच्या मुली कुठे आहे. तर ते बोलले की मॅम बाकीच्या मुली वरती आहेत. तर मी उचलले माझे भजे आणि गेली डायरेक्ट वरती. हे आहे स्नेहा, हिला खूपच जास्त भूक लागली होती म्हणून मी हिला स्पेशल भजे चारायला आली. त्यानंतर करीना जी आहे ही भांडत होती, तिला चारले मला का नाही, तर मग मी हिला पण चारले. दोन दोन चारले. आमच्या मॅडमला मोदक खूपच जास्त आवडलेला आहे. भजे खाल्ले का मोनिका? कसे बनले? कसे बनले? तू काय खाताय? भजेस? सर्व भजेस खाताय है ना? स्नेहाला ते एवढे आवडले माझे भजे की भज्यात घेऊनच बसलेली आहे. दादा बस होते ना, तेव्हा ना काहीतरी.
आता आम्हाला जर जलेबी भेटली नाही तर तुम्ही लक्षात ठेवा हा? आम्ही हे जलेबी ऑरेंज आहे. आम्ही तुमच्याकडून कोणती जलेबी घेऊ? कोणती जलेबी घेशील दादाकडनं? इंदोरी जलेबी मावा जलेबी हा, मावा जलेबी लागेल आम्हाला. हा आम्हाला आता लागते भूक. दादा बस ना, जेवाच आहे ना आता. पहिले जलेबी, आता कढी भजे. तर पहिल्या पंक्तीचं जेवण झाल्यावर आम्ही बसलो आणि आम्हाला ज्या अगोदरच्या पंक्तीतल्या मुली होत्या यांनी वाढण केलं आणि इथे आमच्या जेवणासोबत खूप साऱ्या चालल्या होत्या गोष्टी. तर आमच्या प्रोग्रामसाठी एक क्यूट गेस्ट आला होता जो म्हणजे मॅमच्या भावांचा मुलगा. खूपच क्यूट क्यूट. तर आता आमचा झालाय पूर्ण प्रोग्राम. तर या मॅमचा होता प्रोग्राम. यांच्याकडे दिसला होता गणपती. थँक्यू सो मच. एकदम पोटभर. तर झालं आता आमचं जेवण. कसं वाटलं जेवण? बनवलंय आपणच होतं ना, मॅडमनी आपण सर्वांनी मिळून. तर हा व्लॉग आता आम्ही इथंच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला. चला बाय बाय.